हं. आपण मागच्या तासाला अध्ययनाचे स्वरूप नेमकं काय, अध्ययनाची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा अध्ययनाचे प्रकार अभ्यासले आणि साहचर्यवादी अध्ययन म्हणजे काय त्याचा विचार केला. हा साहचर्यवादी अध्ययन देणारा किंवा साहचर्यवादाचा जनक म्हणून थॉर्नडाईक आणि इव्हान पावलोव यांना ओळखलं जातं. या थॉर्नडाईकनेच अध्ययनाचे 3 नियम सांगितलेले आहे आणि त्याच्या मते मानवी अध्ययन या 3 नियमांवरच आधारित असतं. त्याचा पहिला नियम आहे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. तर सज्जतेचा किंवा तयारीचा नियम लॉ ऑफ प्रॅक्टिस. एखादी कोणतीही कृती आपल्याला करायची असेल किंवा अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्याची शारीरिक आणि मानसिक तयारी असणं अत्यंत आवश्यक असतं. जर मनाची तयारी असेल तर अनुभव सुखदायी ठरतात. मनाची तयारी असेल तर त्याचं अध्ययन घडून येईल. जर त्याच्या मनाची तयारी नसेल तर त्याचं अध्ययन होणार नाही. बळजबरीने आपण कुठल्याही विद्यार्थ्याला शिकवू शकत नाही. म्हणून ज्यावेळेला आपण पाठाचं अध्ययन करायला जातो किंवा अध्यापन करत असतो, त्यावेळेला आपण आधी प्रस्तावना करतो. म्हणजे आधीच्या विषयामध्ये विद्यार्थी गुंतून राहिलेला असतो. त्या विद्यार्थ्याला आपल्या विषयामध्ये आणण्यासाठी आपण प्रस्तावना करत असतो. एक प्रकारे आपण त्याची तयारी करून घेत असतो. म्हणून मनाची तयारी करणं किंवा मनाची तयारी असणं हे अध्ययनासाठी अत्यंत आवश्यक असतं, असं थॉर्नडाईक म्हणतो. जर त्याच्या मनाची तयारी नसेल, तर त्याच्यासाठी अध्ययन हे क्लेशदायक ठरतं. आणि म्हणून बरेच लहान-लहान मुलं बघा शाळेमध्ये मनाविरुद्ध जर शाळेत पाठवलं, तर ते शाळेमध्ये जात नाही, अध्ययनामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही. म्हणून त्या बालकाच्या मनाची तयारी करून घेणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि यासाठी त्याची फक्त मनाची नाही, तर शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही तयारी असणं अत्यंत गरजेचं असतं. खाली आपण उदाहरण घेतलंय बघा, की 3 वर्षाच्या मुलाला जर तुम्ही भगवद्गीता पाठ करायला सांगितलं किंवा वाचायला सांगितली, तर हे त्याला शक्य होणार नाही. त्याच्यासाठी ते अत्यंत क्लेशदायक असेल, कारण त्याच्या बुद्धीचा टाइम तितका आहे का? विकास झालेला नाही. आता ज्यांचा तो माईक तिच्या सुरू आहे रांगोळी त्यांनी माईक काढून बंद करा. ज्यांचं माईक सुरू आहे त्यांनी माईक बंद करा. प्रतीक्षा. 3 वर्षाच्या मुलाला आपण भगवद्गीता वाचायला सांगितली, तर ते त्याच्यासाठी क्लेशदायक ठरेल. त्याच्यासाठी ते आनंददायी नसेल, कारण त्याच्या बुद्धीचा विकास तितका झालेला नाही. म्हणजे थॉर्नडाईकच्या मते अध्ययनामध्ये परिपक्वता असणं अत्यंत गरजेचं असतं. हे परिपक्वताबरोबरच जिज्ञासा असेल, अभिरुची असेल, व्यक्तीची किंवा बालकाची अभिवृत्ती असेल, या सगळ्यांचा समावेश या तयारीच्या नियमामध्ये किंवा सज्जतेमध्ये होत असतो. म्हणून विद्यार्थ्याची तयारी लक्षात घेऊन किंवा त्या विद्यार्थ्याला आपल्या विषयासंदर्भात कुतूहल निर्माण जर आपण केलं, तर त्याचं अध्ययन चांगल्या प्रकारे घडून येतं. या अर्थाने हा तयारीचा किंवा सज्जतेचा नियम. पुढचा नियम त्याने सांगितलेला आहे परिणामाचा नियम. लॉ ऑफ इफेक्ट. नावातच परिणाम आहे. या नियमाला त्याने बक्षीस आणि शिक्षा असंही म्हटलंय. थॉर्नडाईकच्या मते रिवॉर्ड अँड पनिशमेंट. त्याच्या असं लक्षात आलं, की जेव्हा एखादी कृती किंवा परिस्थिती आणि प्रतिक्रिया यातला संबंध सुखद असतो, आनंददायी असतो, तेव्हा त्या दोघांमधला संबंध बळावतो. तो दोघांमधला संबंध घट्ट होतो आणि जेव्हा तो संबंध दुखत असतो, त्यावेळेला तो दुर्बल होतो. थोडक्यात अगदी साध्या शब्दांमध्ये आपण हे समजून घेऊया, की आपण एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, त्याने उत्तर दिल्याबरोबर शिक्षकाने त्याला शाबासकी दिली. आपण शाबासकी दिल्याबरोबर तो विद्यार्थी पुन्हा उत्तर देण्यासाठी प्रेरित होतो आणि पुन्हा तो उत्तर आपल्याला देत असतो. म्हणजे ते शाबासकी जी आहे, ती त्याला मिळालेलं बक्षीस आहे. त्या बक्षिसामुळे तो पुन्हा उत्तर देण्यासाठी, पुन्हा शिकण्यासाठी तयार होतो. परिणाम बघा, सुखद परिणाम आहे. बक्षीस मिळालं, आपल्याला शाबासकी मिळाली, हा सुखद परिणाम आहे, हा आनंददायी परिणाम आहे. मग हा आनंद द्विगुणित होतो आणि ते पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत असते. पण जर एक घरामध्ये जर बालकाने चूक केली, आईने त्याला रागाने त्याच्याकडे पाहिलं, तर त्याच्या लक्षात येतं, की आपण ही चूक केलेली आहे. परिणाम काय आहे त्याचा? दुःखद आहे. म्हणून ती कृती टाळण्याकडे बालकाचा कल असतो. म्हणजे ज्या घटनांना त्याला सुखद अनुभव मिळतात, आनंददायी अनुभव मिळतात, त्या कृती पुन्हा पुन्हा केल्या जातात. ते अध्ययन सकारात्मक घडून येतं. पण ज्या कृतीला आपण नकारात्मक प्रतिसाद देतो किंवा ज्या कृतीला बालकाच्या नकारात्मक प्रतिसाद मिळतो किंवा त्याला दुःखद अनुभव येतो, त्याला शिक्षा मिळते, असे अनुभव
टाळण्याकडे कल असतो. म्हणजे असे अनुभव टाळण्याचा तो प्रयत्न करतो. याला थॉर्नडाईकने परिणामाचा नियम असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुखद अनुभव किंवा आनंददायी अनुभव असेल तर ती कृती पुन्हा पुन्हा घडते. जर दुःखदायी अनुभव असेल तर ती कृती टाळण्याकडे त्याचा कल असतो. याला म्हणतात परिणामाचा. म्हणजे परिणाम कसा आहे यावर त्या बालकाचं वर्तन घडून येतं आणि परिणामी त्याचं अध्ययनही घडून येतं. तिसरा नियम आहे सरावाचा नियम, लॉ ऑफ प्रॅक्टिस. आपणही म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जसजशी प्रॅक्टिस करत जाल तस तसं आपल्यामध्ये परफेक्शन येत जातं. अगदी अध्ययनाच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच गोष्ट लागू पडते. थॉर्नडाईकच्या मते एखादी कृती पुन्हा पुन्हा करण्यात आली की ती दृढ होते. पुन्हा पुन्हा आपण बालकाला आपण जर पाढे पाठ करायला सांगितले, पुन्हा पुन्हा त्याने पाढे पाठ केले की त्याच्या ते लक्षात राहतात. पुन्हा पुन्हा त्याने एखादी कविता रिसाईट केली की ती कविता त्याच्या लक्षात राहते. म्हणजे तो सराव केल्यानंतर त्याला त्यामध्ये प्रावीण्य मिळतं, त्याचं अध्ययन घडून येतं, ते अध्ययन दृढ होतं, त्याचे ठसे मनपटाला उमटतात, त्याचं ग्रहण होतं आणि ते कायमस्वरूपी स्मरणात राहतं. आपण राष्ट्रगीत आपल्या इयत्ता पहिलीमध्ये आपण राष्ट्रगीत म्हटलेलं आहे. पण आजही ते राष्ट्रगीत आपल्याला जसंच्या तसं आठवतं. आपण ते पुन्हा पुन्हा म्हणत गेलो आणि मग ते आपल्या मनपटलावरती त्याचे ठसे उमटले, ग्रहण झालं आणि ते कायमस्वरूपी आपल्या स्मरणामध्ये राहिलं. म्हणजे जसजसं आपण सराव करू तसतसं ते अध्ययन आपल्या लक्षात राहतं. या उलट जर आपण पुनरावृत्ती केली नाही, आज आपण शिकलो आणि 1 महिनाभर त्या धड्याकडे किंवा त्या घटकाकडे किंवा त्या शब्दांकडे किंवा त्या पाठ्यांशाकडे आपण लक्ष दिलंच नाही तर त्याचं विस्मरण होतं. जर बालकाने ते 1 महिनाभर पाहिलंच नाही तर त्याला त्याचं विस्मरण होतं. हळूहळू ते ती कृती लोप पावते आणि मग त्याला ते त्रासदायक ठरतं. म्हणून हा थॉर्नडाईक असं म्हणतो की अध्ययनासाठी आपल्याला सराव करणं हा अत्यंत महत्वाचा असतो. अध्ययनासाठी तुम्ही जितका सराव करणार तेवढं ते अध्ययन चांगल्या चांगल्या प्रकारे घडून येतं. म्हणून अध्ययनासाठी 3 नियम महत्वाचे. पहिला नियम आहे तयारीचा किंवा सज्जतेचा नियम. दुसरा नियम हा परिणामाचा नियम आणि तिसरा नियम म्हणजे सरावाचा नियम. लक्षात येतंय? हो मॅडम. पुढची जी उपपत्ती आहे किंवा पुढची जी पद्धती आहे ती स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, ऑपरंट कंडिशनल थिअरी बाय स्किनर. या स्किनरने साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. त्यामुळे त्याची उपपत्ती नेमकी काय आहे त्याचा आपण आता विचार करूया. 1938 मध्ये या स्किनरने ही साधक अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे आणि त्याने कबुतरावर प्रयोग केलेला आहे. कबुतराला बुद्धिमान पक्षी असं आपण म्हणत असतो. कबूतर हा बुद्धिमान आहे. आधीच्या काळामध्ये कबुतराचा उपयोग संदेश इकडून तिकडे पाठवण्यासाठी केला जात होता हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि म्हणून या कबुतरावरच या स्किनरने प्रयोग केला. त्याने एक छोटी पेटी तयार केली, तिला स्किनर पेटी असं नाव दिलं. एक कबूतर बसेल अशी छोटी पेटी, त्या कबुतराला सहजपणे हालचाली करता येतील अशी छोटी पेटी, कूटपेटी त्याने तयार केली आणि तिला स्किनर पेटी असं नाव दिलं. त्या पेटीमध्ये त्याने 2 वर्तुळं ठेवली. एक पांढरं वर्तुळ ठेवलं आणि एक काळं वर्तुळ. त्या पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली की त्याला अन्न मिळत असे. त्या पेटीमध्ये 2 वर्तुळं होती. वर्तुळामध्ये पांढऱ्या वर्तुळावर जर त्या कबुतराने चोच मारली तर त्याला अन्न मिळायचं. पण इकडे तिकडे जर त्याने चोच मारली तर त्याच्या वर्तनाची नोंद मात्र ठेवली जात होती की तो कुठे कुठे चोची मारतोय, किती वेळा तो चुकीच्या कृती करतो आहे त्याची नोंद घेतली जात होती. नंतर हळूहळू असं लक्षात आलं स्किनरच्या की ते कबूतर त्याला ज्या वेळेला भूक लागायची त्यावेळेला ते इकडे तिकडे चोचा मारायचं त्याने बंद केलं आणि फक्त तो पांढऱ्या वर्तुळावरच चोच मारू लागला. म्हणजेच तो आपल्याला या पांढऱ्या वर्तुळावरती चोच मारली की आपल्याला अन्न मिळतं हे तो कबूतर शिकला आणि तो सरावाने हळूहळू त्याच्या ते अंगवळणी पडलं, त्याला ते साध्य झालं की अरे फक्त पांढरं वर्तुळच आपल्याला अन्न मिळवून देऊ शकतं. म्हणून तो त्या पांढऱ्या वर्तुळावरच चोच मारू लागला. पेटीमध्ये इकडे तिकडे चोची मारणं बंद झालं. आणि मग नंतर या स्किनरच्या असं लक्षात आलं की आपण त्याच्यामध्ये पुन्हा मॉडिफिकेशन करावं, आपण त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी ऍडिशन करावं. म्हणून त्याने त्या पेटीमध्ये लाल आणि हिरवा दिवा वापरला आणि तो लाल दिवा आणि हिरवा दिवा वापरून त्याने या कबुतरावरच प्रयोग केला.
त्या पेटीमध्ये ते दोघं वर्तुळ होतीच, पांढरं वर्तुळही होतं आणि काळं वर्तुळही होतं. त्या वर्तुळाबरोबरच त्याने लाल दिवा आणि हिरवा दिवा वापरला. लाल दिवा लागला आणि पांढऱ्या वर्तुळावर जर त्याने चोच मारली तर मात्र कबुतराला अन्न मिळत नव्हतं. म्हणजे बघा समीकरण कसं केलंय स्किनरने, हिरवा दिवा लागला आणि पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली तर त्याला अन्न मिळत होतं. त्याचा अर्थ ग्रीन सिग्नल मिळाला आणि त्याच्यावर चोच मारली की त्याला अन्न मिळत होतं. पण लाल दिवा लागला आणि त्याने पांढऱ्या वर्तुळावर जरी चोच मारली तरी त्याला अन्न मिळत नव्हतं. म्हणजेच हळूहळू तो हिरवा दिवा आणि पांढरं वर्तुळ हे समीकरण त्या कबुतराच्या लक्षात आलं आणि ती क्रिया त्याला साधन म्हणून उपयोगी पडली. ती क्रिया त्याला साधनीभूत झाली. हळूहळू तो हे शिकला, हिरवा दिवा लागला तरच तो त्या पांढऱ्या वर्तुळावरती चोच मारू लागला आणि यालाच स्किनरने साधक अभिसंधान असं म्हटलं. त्या स्किनरने असं लक्षात घेतलं की त्याला ती क्रिया साधनीभूत झाली. हिरवा दिवा आणि पांढरं वर्तुळ या दोन गोष्टींचा त्या कबुतराने संबंध जोडला आणि त्याच क्रिया तो करू लागला. या क्रियेलाच स्किनरने साधनीभूत क्रिया किंवा साधक अभिसंधान असं म्हटलेलं आहे. लक्षात येतंय? लक्षात येतंय? हो मॅम. हो मॅम. ओके. तिसरी उपपत्ती आहे पावलावची अभिजात अभिसंधान उपपत्ती. क्लासिकल कंडिशनिंग थिअरी बाय पावलाव. इव्हान पावलाव आणि थॉर्नडाईक हे साहचर्यवादाचे जनक आहेत, हे आपण शिकतोय मागच्या तासापासून. इव्हान पावलाव हा रशियन मानसशास्त्रज्ञ होता आणि तो खऱ्या अर्थाने वर्तनवादाचा पुरस्कर्ता होता. या इव्हान पावलावने कुत्र्यावर प्रयोग केला आणि चेतक प्रतिसाद अभिजात अभिसंधान ही उपपत्ती त्याने मांडली. चेतक प्रतिसाद हा अध्ययनासाठी अत्यंत महत्वाचा असतो हे दर्शविण्यासाठी त्याने आपली ही अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली. आता अभिजात अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रतिक्रियेला किंवा प्रतिसादाला नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणं म्हणजे खऱ्या अर्थाने अभिजात अभिसंधान. पण नैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिक्रिया मिळते, पण अनैसर्गिक चेतकाच्या साह्याने नैसर्गिकच प्रतिक्रिया मिळवणं म्हणजे खऱ्या अर्थाने अभिजात अभिसंधान असं हा थॉर्नडाईक म्हणतो. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. बघा, ट्रॅफिक पोलीस, आपण ज्या वेळेला रस्त्याने प्रवास करतो किंवा शहरामधून आपण प्रवास करतो त्यावेळेला ट्रॅफिक पोलीस असतो. त्या ट्रॅफिक पोलिसाने हात दिला की गाडी थांबते, वाहने थांबतात. कुठलेही वाहने असो, ट्रॅफिक पोलिसाने हात केला की वाहन थांबते. पण ट्रॅफिक पोलीस नसतील त्या ठिकाणी मात्र लाल दिवा असतो. तो लाल दिवा लागला की वाहनं थांबतात. लाल दिवा जोपर्यंत आहे तोपर्यंत वाहनं थांबतात आणि हिरवा दिवा लागला की मग वाहनं निघून जातात. म्हणजे ट्रॅफिक पोलीस हा झाला नैसर्गिक चेतक. ट्रॅफिक पोलिसाने हात दाखवला, हात दाखवणं किंवा वाहनं थांबणं हा झाला नैसर्गिक प्रतिसाद. ट्रॅफिक पोलीस नैसर्गिक चेतक, वाहन थांबवणं हा नैसर्गिक प्रतिसाद. परंतु लाल दिवा हा अनैसर्गिक प्रतिसाद किंवा अनैसर्गिक चेतक आणि गाडी थांबणं हा नैसर्गिक प्रतिसाद. म्हणजे नैसर्गिक चेतकाला नैसर्गिकच प्रतिसाद मिळतो, तसा अनैसर्गिक किंवा कृत्रिम चेतकाला सुद्धा नैसर्गिकच प्रतिसाद मिळतो. म्हणून या पावलावच्या म्हणण्यानुसार अध्ययनासाठी चेतक प्रतिसादाच्या जोड्या अत्यंत महत्वाच्या असतात. त्याच्या मते आकलन महत्वाचं नसून चेतक प्रतिसाद महत्वाचा आहे. हा वर्तनवादाचा पुरस्कर्ता आहे म्हणून त्याने वर्तनवादावर भर दिलेला आहे. पण त्याच्या म्हणण्यामध्ये फारसं तथ्य नाही, कारण अध्ययनासाठी बुद्धिमत्ता ही अत्यंत आवश्यक असते. पण त्याने वर्तनवादाचा पुरस्कर्ता असल्यामुळे फक्त वर्तनावर अध्ययन अवलंबून असतं हे मांडलंय आणि त्यावर त्याने प्रयोग केला. तो प्रयोग नेमका काय आहे त्याचा विचार करूया. एक कुत्रा, भुकेलेला कुत्रा होता. त्या कुत्र्याला त्याने एका खोक्यामध्ये बंद केलं. खोका जरा मोठा होता, कुत्र्याला सहज फिरता येईल असा तो खोका होता. त्याला सहज हवा लागेल किंवा तिथे प्रकाश येईल अशा प्रकारचा तो खोका होता. आणि त्या खोक्यामध्ये त्या कुत्र्याला त्याने लाकडी पट्ट्याच्या साह्याने बांधून ठेवलेलं होतं. त्या खोक्यामध्ये तो कुत्रा भुकेलेला होता. घंटानाद झाला, एक घंटा तो वाजवायचा आणि घंटानाद झाला की तो कुत्रा कान टवकारायचा बघा.
आपण हे बघा, बाहेर कसला तरी आवाज आला की आपलेही कान टवकारले जातात. मग तो घंटानाद झाल्याबरोबर त्या कुत्र्याच्या पुढे अन्नाची थाळी येत होती. ही अन्नाची थाळी काय झाली? नैसर्गिक चेतक झाला. घंटानाद पहिला नैसर्गिक चेतक, त्याला कान टवकारणं हा नैसर्गिक प्रतिसाद दिला. घंटा नाद होता बरोबर, घंटा वाजल्याबरोबर त्याचे कान टवकारले जायचे. घंटा नैसर्गिक चेतक आणि कान टवकारणे हा नैसर्गिक प्रतिसाद. तसा अन्नाची थाळी समोर येऊ लागली. अन्नाची थाळी पाहिल्याबरोबर त्या कुत्र्याची लाळ निर्मिती होऊ लागली. अन्नाची थाळी हा नैसर्गिक चेतक, तो नैसर्गिक चेतक पाहिल्याबरोबर त्या कुत्र्याची लाळ निर्मिती होऊ लागली. म्हणजेच नैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळू लागला. पण नंतर नंतर मात्र कृत्रिम चेतकाचा वापर करून त्या कुत्र्याची लाळ निर्मिती होऊ लागली. नंतर नंतर या पावलावाने काय केलं की तो फक्त घंटानाद करायचा, फक्त बेल वाजायची. ती बेल वाजल्याबरोबर कुत्र्याची लाळ निर्मिती होऊ लागली. म्हणजे घंटानाद हा कृत्रिम चेतक आहे, ती अन्नाची थाळी नाही. प्रत्यक्ष त्याच्या समोर अन्न नाही कुत्र्याच्या, पण तरी सुद्धा घंटा वाजल्यानंतर आपल्याला अन्न मिळतं हे कुत्रा शिकला आणि त्याच्यानंतर तो लाळ निर्मिती करू लागला. म्हणजे घंटानाद किंवा बेल वाजणं हा कृत्रिम चेतक आणि त्याला लाळ निर्मिती हा नैसर्गिक प्रतिसाद मिळू लागला. म्हणजेच ही अभिसंहित प्रतिक्रिया झाली असं हा पावलाव म्हणतो. याचाच अर्थ नैसर्गिक चेतकाला जसा नैसर्गिक प्रतिसाद मिळतो तसा कृत्रिम चेतकाला सुद्धा नैसर्गिकच प्रतिसाद ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला त्या प्रक्रियेला अभिसंधान प्रक्रिया असं म्हणतात. म्हणजेच या पावलावच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद आणि कृत्रिम चेतकालाही नैसर्गिकच प्रतिसाद मिळणं यालाच अध्ययनामध्ये अभिसंधान, अभिजात अभिसंधान असं म्हटलं जातं. यावरून त्याच्या म्हणण्यानुसार अध्ययनासाठी चेतक प्रतिसाद हा अत्यंत महत्वाचा असतो. आणि म्हणून त्याने काही नियम सांगितलेले आहेत. आपल्या उपपत्तीवर आधारित त्याने नियम सांगितलेले, त्याचा विचार करूया. या पावलावच्या विचारानुसार साहचर्य अभिसंधान म्हणजे अध्ययन. मी आताच सांगितलं की अभिसंधान घडून आलं म्हणजे अध्ययन झालं. घंटा नाद ऐकू आला कुत्र्याला म्हणजे त्याची लाळ निर्मिती झाली. घंटा ऐकू आल्याबरोबर लाळ निर्मिती ज्या वेळेला होते त्यावेळेला ते अध्ययन घडून येतं. म्हणजे चेतकाने प्रतिसाद कृत्रिम चेतकाला सुद्धा नैसर्गिक प्रतिसाद दिला म्हणजेच अभिसंधान घडून आलं, म्हणजेच अध्ययन घडून आलं. मग यासाठी त्याने काही नियम सांगितलेले. त्याने पहिला नियम सांगितलाय दृढीकरणाचा नियम. काय चॅट बॉक्स मध्ये हॅलो मॅम, या लेक्चरची रेकॉर्डिंग मिळेल टाकली आहे. हा, दृढीकरणाचा नियम. दृढीकरणाचा नियम या पावलावच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक चेतक काय होता? अन्न. अन्नाची थाळी नैसर्गिक चेतक होता. त्याला नैसर्गिक प्रतिसाद काय मिळाला? लाळ निर्मिती. मात्र अनैसर्गिक चेतक काय होता? घंटानाद. त्याला पण नैसर्गिक प्रतिसाद लाळ निर्मितीच मिळाला. म्हणजेच नैसर्गिक प्रतिसादाला नैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळतो, तसा अनैसर्गिक चेतकाला सुद्धा नैसर्गिकच प्रतिसाद मिळतो आणि त्याचं दृढीकरण घडून येतं. दृढीकरण घडून येणं म्हणजेच अध्ययन असं ह्या पावलावचं म्हणणं आहे. दुसरा त्याने नियम सांगितलाय उद्दीपक सामायिकरण नियम. नैसर्गिक आणि अनैसर्गिक अशा दोन्ही चेतकाला नैसर्गिकच प्रतिसाद मिळाला म्हणजे उद्दीपकाचं सामान्यीकरण झालं. उद्दीपकाचं सामायिकीकरण कसं झालं बघा, की घंटा वाजल्यावर अन्नाची थाळी मिळते, नैसर्गिक चेतक आहे आणि त्याला नैसर्गिक प्रतिसाद मिळाला, लाळ निर्मिती. म्हणजे या पावलावच्या म्हणण्यानुसार बघा, आपण एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊया. मधली सुटीची घंटा झाली की विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळतो, हे विद्यार्थी शिकतात. मग ती घंटा झाल्याबरोबर पोषण आहाराचं समोर त्याला ताटं दिसतात आणि तो विद्यार्थी तिथे जाऊन बसतो. पण एखाद्या दिवशी पोषण आहाराचं ताट दिसलं नाही, पण घंटा वाजली तरी सुद्धा आपला विद्यार्थी त्या पंक्तीमध्ये जाऊन बसेल, कारण त्याला ती सवय झाली आहे की आपल्याला पोषण आहार मिळणार. म्हणजेच हे काय झालं? दृढीकरण झालं. दृढीकरण कशाचं? नैसर्गिक चेतक
आणि नैसर्गिक लाळ निर्मिती किंवा नैसर्गिक प्रतिसाद, तसा अनैसर्गिक चेतक आणि नैसर्गिकच प्रतिसाद या दोघांचा संबंध झाला, या दोघांचा समन्वय झाला आणि नैसर्गिकच प्रतिसाद येऊ लागला, ते पुन्हा पुन्हा ते दृढ होत जातं. विद्यार्थी ते शिकतो आणि पुन्हा पुन्हा त्याचं दृढीकरण होतं. तसं हा नैसर्गिक सामान्यीकरणाचा नियम सांगताना तो असं म्हणतो की उद्दीपकाचं आपण सामान्यीकरण करतो, की आता बेल झाल्याबरोबर आपल्याला पोषण आहार मिळणार हे विद्यार्थ्यांना माहिती असतं. मग बेल झाल्याबरोबर तो त्या पंक्तीमध्ये जाऊन बसतो. त्याने उद्दीपकाचं काय केलं? सामान्यीकरण केलं. तो उद्दीपक म्हणजे चेतक. घंटा वाजणं हा त्याच्यासाठी चेतक आहे. घंटा वाजली की मधली सुटी झाली आणि मधल्या सुटीमध्ये आपल्याला पोषण आहार मिळेल हे त्याला माहिती असतं, म्हणून तो त्या पंक्तीमध्ये जाऊन बसला. उद्दीपकाचं सामान्यीकरण. लक्षात येतंय? लक्षात येतंय? आवाज येतोय माझा? हो मॅम. हो, ठीक आहे. पुढचं आहे उद्दीपक विलोपन. बघा, उद्दीपक विलोपन, विलोपन म्हणजेच काय? विस्मरण होणे, त्याग करणे, या अर्थाने विलोपन. नैसर्गिक चेतक अन्न, नैसर्गिक प्रतिसाद त्याला काय मिळाला? लाळ निर्मिती. तसाच अनैसर्गिक चेतक काय होता? घंटानाद, त्यालाही नैसर्गिक प्रतिसाद लाळ निर्मिती मिळाला. नंतर नंतर मात्र अनैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळत नाही. पुन्हा 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 जर तो अनैसर्गिक चेतक वाजवला गेला आणि अन्न मिळालं नाही, तर त्याला तो नैसर्गिक प्रतिसाद मिळत नाही. याचाच अर्थ त्याला विस्मरण असं म्हणतात, त्याचं विलोपन होतं आणि अनैसर्गिक चेतकाला तो नैसर्गिक प्रतिसाद देणं टाळतो. यालाच विलोपन असं म्हणतात. म्हणजेच विस्मरण घडून आलं की अध्ययनामध्ये अडथळे येतात, असं पावलाव म्हणतो. एकदा का विद्यार्थ्याचं विस्मरण व्हायला लागलं की त्याचं अध्ययन घडून येत नाही. म्हणून विस्मरण हे अध्ययनासाठी घातक असतं किंवा सरावाअभावी अध्ययनाचे विस्मरण होते, असं हा पावलाव म्हणतो. म्हणून अध्ययनासाठी सराव अत्यंत आवश्यक असतो. ते मुलांचं पुन्हा 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 रिव्हिजन करून घेणं किंवा आवर्तन करून घेणं हे अत्यंत आवश्यक असतं. पुढचं त्याने म्हटलेलं आहे उद्दीपक वियोजक किंवा चेतकाचे भेदबोधन. नैसर्गिक आणि अनैसर्गिक या चेतकामधला फरक ज्या वेळेला लक्षात येतो, त्यावेळेला हळूहळू त्या कुत्रा किंवा पावलावचा जो काही कुत्रा होता, त्याने त्या नैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद दिला, पण नंतर नंतर मात्र त्याने कृत्रिम चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद देण्याचं बंद केलं. यालाच त्याने चेतकाचं भेदबोधन असं म्हटलेलं आहे. म्हणजे दोन्ही चेतकामधला त्याला फरक लक्षात आला की नैसर्गिक चेतक, नैसर्गिक प्रतिसाद. अनैसर्गिक चेतक, त्याला नैसर्गिक प्रतिसाद त्याने दिला नाही, तर अनैसर्गिकच प्रतिसाद दिला. त्याची लाळ निर्मिती नंतर मात्र झाली नाही. या अर्थाने चेतकामधला फरक त्याच्या लक्षात येतो. बालकाच्याही आपल्या फरक लक्षात येतो. म्हणून अध्ययनासाठी भेदबोधन किंवा भेदांचं आकलन होणं अत्यंत महत्वाचं असतं, असं पावलाव म्हणतो. पुढची उपपत्ती आपण शिकणार आहोत, कोहलरची मर्मदृष्टीमूलक उपपत्ती. मर्मदृष्टीमूलक उपपत्ती. बघा, मर्म आहे आणि दृष्टीमूलक आहे. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचं मर्म समजतं, त्यावेळेला ती चटकन आपल्या लक्षात येते. मर्म समजणे हे बुद्धिवादाचं लक्षण आहे. एखाद्या गोष्टीचं मर्म समजणं हे आपल्या बुद्धिमत्तेवरती अवलंबून असतं. हा कोहलर नावाचा जो काही मानसशास्त्रज्ञ होता, या कोहलर नावाच्या मानसशास्त्रज्ञाने मेंटॅलिटी ऑफ एप्स, एप नावाचे जे काही माकडं असतात, त्या माकडांचा त्याने अभ्यास केला आणि त्यावर आधारित आपली ही उपपत्ती मांडली. मेंटॅलिटी ऑफ एप्स नावाचा ग्रंथ त्याने लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्याने ही आपली उपपत्ती मांडली आणि त्याचं महत्वाचं असं त्याने म्हटलं की अध्ययन हे अवबोधामुळे घडतं. बघा, आतापर्यंत आपण स्किनरची उपपत्ती अभ्यासली, थॉर्नडाईकची उपपत्ती अभ्यासली किंवा पावलावची उपपत्ती अभ्यासली. सगळ्यांनी वर्तनावर भर दिला. सगळ्यांनी असं म्हटलं की चेतक असेल तर प्रतिसाद मिळतो. पण कोहलर असा मानसशास्त्रज्ञ आहे की तो असं म्हणतो की अध्ययन हे अवबोधामुळे घडतं आणि अवबोध ही मानसिक प्रक्रिया आहे. याचाच अर्थ अध्ययनासाठी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते, असं हा कोहलर म्हणतो. लक्षात येतंय तुमच्या? म्हणजे अध्ययनासाठी बुद्धिमत्ता ही अत्यंत आवश्यक असते
असं कोहलर या मानसशास्त्रज्ञाने सांगितलंय. एखाद्या समस्येचं किंवा परिस्थितीचं आपण संपूर्ण जर निरीक्षण केलं तर तिचं मर्म आपल्याला जाणून घेतलं की ती समस्या नेमकी कशी सोडवायची याची युक्ती आपल्याला सापडते आणि त्यालाच त्याने मर्मदृष्टी असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा प्रश्न निर्माण झाला, परिस्थिती निर्माण झाली, समस्या निर्माण झाली की तिच्या सभोवतालची सगळी परिस्थिती आपण जाणून घ्यायची, तिचं निरीक्षण करायचं, त्यातले बारकावे लक्षात घ्यायचे आणि मग तिचं मर्म लक्षात घ्यायचं. या सगळ्या गोष्टी आपण केल्या की मग आपली समस्या चटकन सुटते किंवा ती सोडवण्यास आपल्याला मदत होते, असं या कोहलरचं म्हणणं आहे. आणि या सगळ्यासाठी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते, कारण अध्ययन हे अवबोधामुळे घडून येतं. अवबोध ही मानसिक प्रक्रिया आहे. त्याने एका सुलतान नावाच्या माकडावरती प्रयोग केला. माकड हे बुद्धिमान असतात असं म्हटलं जातं. त्याने सुलतान नावाच्या एका माकडावर प्रयोग केला. माकड भुकेलं होतं. त्या माकडाला एका खोलीमध्ये त्याने बंद केलं आणि त्या खोलीमध्ये एक टेबल होता आणि काही काठ्या होत्या आणि उंच छताला त्याने केळी टांगून ठेवली. ती केळी माकड भुकेलं होतं आणि त्याला ती केळी हस्तगत करून त्याची भूक भागवायची होती. ती केळी हस्तगत करण्यासाठी तो उड्या मारू लागला, इकडून तिकडे फिरू लागला, पण त्या केळीपर्यंत त्याला काही पोचता येत नव्हतं. त्या खोलीमध्ये त्याने काही रिकामे खोके टाकलेले होते आणि काही काठ्या होत्या. त्या काठ्या एकमेकांमध्ये अडकतील अशा त्या काठ्या होत्या. तो माकड हताश होऊन इकडे तिकडे उड्या मारल्या, टेबलवर चढून पाहिलं, वर उडी मारून पाहिलं, त्याला ती केळी काही हस्तगत करता आली नाही. मग हताश होऊन तो खाली बसला, त्या काठ्यांशी खेळत बसला. त्या काठ्या आपटत आपटत एक काठी दुसऱ्या काठीमध्ये अडकली. बघा, काळजीपूर्वक ऐका. त्या काठ्या आपटता आपटता एक काठी त्या काठीमध्ये अडकली, त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्याच्या लक्षात असं आलं की अरे, या काठ्या एकमेकांमध्ये अडकवता येतात. अशा त्याने 3-4 काठ्या एकमेकांमध्ये अडकवल्या आणि एक लांब काठी तयार केली. त्या काठीच्या साह्याने त्याने केळी हस्तगत केली आणि आपली भूक भागवली. काय झालंय? अध्ययन अवबोधामुळे घडून आलं. त्या क्षणाला त्याला अवबोध झाला की या काठ्या एकमेकांमध्ये अडकतात. हे योगायोगाने झालेलं नाही. हे योगायोगाने झाले. योगायोगाने जरी तो काठ्या मारत असला, त्या काठ्यांशी जरी तो खेळत असला, तरी त्या काठ्या एकमेकांमध्ये अडकल्या हे त्याच्या लक्षात आलं. ते मर्म त्याला समजलं आणि ते मर्म समजल्याबरोबर त्याच्या समस्येचं उत्तरही त्याच्या लक्षात आलं. म्हणून कोणतीही समस्या आपल्याला जीवनामध्ये सोडवायची असेल तर तिचं मर्म आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक असतं. या अर्थाने कोहलरने ही मर्मदृष्टीमूलक उपपत्ती मांडलेली आहे. म्हणजे त्या काठ्या एकात एक अडकल्या आणि त्या समस्येचं मर्म त्याच्या लक्षात आलं आणि ते काठ्या एकमेकांमध्ये अडकवून त्याने केळी हस्तगत केली आणि आपली भूक शमवली किंवा आपली भूक भागविली. या अर्थाने मर्मदृष्टीमूलक उपपत्ती. म्हणून तो असं म्हणतो की मर्मदृष्टीमूलक उपपत्ती ही बुद्धिमत्तेवर आधारित असते, कारण अवबोध हे बुद्धिमत्तेनुसार होतात. आपल्याला आधी संवेदना होतात, त्या संवेदनेला आपण अर्थ लावतो आणि मग अवबोध घडून येतात. आणि अवबोध म्हणजे खऱ्या अर्थाने आकलन. आकलन झाल्याशिवाय समस्येचं निराकरण करता येत नाही. हा संदेश देणारी उपपत्ती म्हणजे मर्मदृष्टीमूलक उपपत्ती. ठीक आहे, जाऊया पुढे. पुढची उपपत्ती जी आहे ती रॉबर्ट गॅनेची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. गॅनेज हायरार्किकल लर्निंग थिअरी. हायरार्की आहे बघा. हायरार्की म्हणजेच काय? एकानंतर एक अशा पायऱ्या चढता क्रम असतो बघा, हायरार्की. त्याने 8 प्रकारचे अध्ययन सांगितलेले आहेत. अध्ययनाचे प्रकार संगितलेले या अध्ययन उपपत्तीमध्ये. त्यातला पहिला प्रकार त्याने म्हटलेला आहे संकेत अध्ययन, सिग्नल लर्निंग. सिग्नल असतो बघा, सगळं अध्ययन हे सारखं नसतं. संकेत अध्ययन हे बहुतेक वेळा अनैच्छिक आणि प्रतिक्षिप्त असतं. अनैच्छिक असतं हे संकेत अध्ययन. ते कुठल्या तरी वेळेला घडून येतं. त्यासाठी निश्चितपणाने अध्ययनासाठी बसणं गरजेचं नसतं. पावलावने जे काही मांडलेलं आहे चेतक प्रतिसाद, ते चेतक प्रतिसाद म्हणजे संकेत अध्ययन आहे. नैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद, अनैसर्गिक चेतकालाही नैसर्गिक प्रतिसाद. या प्रकारचं जे काही अध्ययन आहे, संकेताचा वापर करून झालेलं अध्ययन,
सिग्नलचा वापर करून झालेलं अध्ययन किंवा साईनचा वापर करून झालेलं अध्ययन म्हणजे खऱ्या अर्थाने संकेत अध्ययन. आणि हे अनैश्चिक प्रकारचं असतं, प्रतिक्षिप्त स्वरूपाचं असतं. ते काही असं ठरवून केलेलं नसतं किंवा आकलन झाल्यानंतर ते अध्ययन नसतं. पुढचं आहे साधक अभिसंधान, ऑपरंट कंडिशनिंग. वेगवेगळ्या वेळेला पारितोषिक प्राप्तीसाठी वेगवेगळ्या कृती शिकणं म्हणजे साधक अभिसंधान. मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की एखाद्या मुलाला जर आपण, एखाद्या विद्यार्थ्याला आपण शाबासकी दिली की तो चांगलं वर्तन करतो. त्याला आपण गुड बॉय म्हटलं, वा वा खूप छान, चांगला मुलगा आहेस हं, शाबास असं म्हटलं की तो ते वर्तन त्याचं दृढ होत जातं. त्या वर्तनाची पुनरावृत्ती होते आणि पुन्हा पुन्हा ते वर्तन त्याच्या हातून घडतं. म्हणजेच आपल्याला कुणीतरी चांगलं म्हणावं, आपल्याला शाबासकी मिळावी यासाठी बालक वर्तन करतं. ते वर्तन म्हणजे खऱ्या अर्थाने साधक अभिसंधान. ते साध्य करायला तो शिकतो, ते मिळवायला तो शिकतो. या अर्थाने साधक अभिसंधान. आणि संकेत अध्ययनापेक्षा हे उच्च दर्जाचे असते, कारण इथे बालक हे ठरवून करत असतो. तो निश्चितपणाने ते मनाशी ठरवतो की मला चांगली कृती करायची आहे, मला चांगला अभ्यास करायचा आहे, मला शिक्षकांची शाबासकी मिळवायची आहे. आणि चांगलं काम केल्यानंतर ते त्याला शाबासकी मिळते, म्हणजे खऱ्या अर्थाने ते साधक अभिसंधान. पुढचं आहे शृंखला अध्ययन, चेन लर्निंग. नावातच शृंखला आहे बघा. शृंखला म्हणजेच काय, एक 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 चेन असते की नाही, चेनला साखळी असतात, वेगवेगळ्या साखळ्या एकमेकांना जोडलेल्या असतात, तसं हे साखळी अध्ययन आहे. शृंखला अध्ययन म्हणजे पूर्वी जे आपण अध्ययन केलेलं असतं त्या चेतक प्रतिसादाचा संबंध ज्या वेळेला आपण नवीन परिस्थितीमध्ये जोडतो त्याला म्हणतात शृंखला अध्ययन. आपण आधी घेतलेले अनुभव नवीन परिस्थितीशी जोडणे आणि नवीन अनुभव घेणे याला म्हणतात शृंखला अध्ययन. याच्यामध्ये शाब्दिक शृंखला आणि कारक शृंखला यांचा समावेश होतो. शाब्दिक शृंखला म्हणजेच काय, शाब्दिक शृंखलेमध्ये जोडलेले संबंध, एक शब्द उच्चारला की दुसरा शब्द आपल्याला आठवतो. बघा, आई म्हटलं की बाबा आठवतात, बहीण म्हटलं की भाऊ आठवते, किंवा वरण म्हटलं की भात आठवतो, कारलं म्हटलं की कडू आठवतं, साखर म्हटलं की गोड आठवतं, है ना. किंवा मिठाचा सत्याग्रह म्हटला की गांधीजी आठवतात. म्हणजे एक शब्द उच्चारल्याबरोबर दुसरा शब्द आपल्याला चटकन आठवतो, याला शाब्दिक शृंखला असं म्हणतात. आणि कारक शृंखला, एक कृती आपण केली की त्याच्याच जोडीने वेगवेगळ्या कृती आपण करतो. एक कृती करायला घेतली की त्याच्या जोडीने वेगवेगळ्या कृती आपण करतो, त्याला कारक शृंखला असं म्हणतात. कृतींची ती शृंखला असते, कृतींची ती एक प्रकारे चेन असते. उदाहरणार्थ पहा, सायकल सायकल आपल्याला चालवायची आहे. सायकल चालवण्यासाठी आपण पॅन्डल मारलं की आपोआपच आपले हात त्या हँडलवर जातात, ब्रेक मारला जातो आणि मग आपण ती सायकल चालवतो, बरोबर की नाही. किंवा आपल्याला पाणी प्यायचं असेल तर ग्लास हातात घेतल्याबरोबर दुसरा हात आपला माठावरचं झाकण काढण्यासाठी जातो, किंवा दुसरा हात आपला एरो सिस्टीमचा नळ वगैरे असेल तर तो सुरू करण्यासाठी आपण दुसऱ्या हाताचा उपयोग करतो. म्हणजे कारक शृंखलेमध्ये एक कृती केली की तिच्या अनुषंगाने दुसरी कृती घडून येते, हिला कारक शृंखला असं म्हणतात. म्हणजे शृंखला अध्ययनामध्ये शाब्दिक शृंखला आणि कारक शृंखला या दोघांच्या साह्याने अध्ययन घडून येतं. आणि या दोघांसाठी बालकाचा कृतीयुक्त प्रतिसाद हा अत्यंत महत्वाचा असतो. पुढचं अध्ययन त्याने सांगितलंय प्रकार शब्द साहचर्य अध्ययन, व्हर्बल असोसिएट लर्निंग. एखादी वस्तू असेल, तिचा संबंध जर आपण शब्दाशी जोडला, तिला नाव दिलं तर त्याच्यामध्ये साहचर्य प्रस्थापित होतं बघा. एखाद्या लहान मुलाला जर आपण गाय प्राणी दाखवला आणि ती गाय असं सांगितलं की पुढच्या वेळी ते लहान मूल गाय दिसल्याबरोबर तो घरात येतो पळत पळत आणि म्हणतो की ती गाय आहे, गाय आली, है ना. आपण त्याला ग्लास दाखवला, त्या ग्लासला जर आपण म्हटलं की ग्लास पाणी प्यायच्या, लहान मुलांना या सगळ्या वस्तूंची ओळख नसते, ती ओळख त्याला आपण करून देत असतो, आपण त्याला शब्दाची ओळख करून देतो. मग ती वस्तू आणि शब्द या दोघांचं साहचर्य प्रस्थापित होतं आणि त्याचं अध्ययन घडून येतं. या अर्थाने शब्द साहचर्य, शब्द आणि ती वस्तू या दोघांमधला जो काही संबंध प्रस्थापित होतो त्याद्वारे घडून येणार अध्ययन म्हणजे शब्द साहचर्य अध्ययन. पुढचा प्रकार त्याने सांगितलेला आहे बहुगुणित भेदाभेदन. अध्ययनार्थ्यासमोर आपण वेगवेगळे चेतक सादर करतो, त्या चेतकांमधून तो
त्या चेतकांमधला फरक तो लक्षात घेतो. ते फरक ओळखून त्या भेदबोधन तो करत असतो. त्या भेद लक्षात घेऊन त्याचं अध्ययन घडून येतं. लहान मोठा जाड बारीक रंग वेगवेगळे किंवा फुलांच्या वेगवेगळ्या जाती हे सगळं ओळखून तो अध्ययन करतो किंवा वेगवेगळ्या वस्तूंमधला भेद तो जाणतो. आणि ह्या सगळ्या क्रिया त्याच्या मानसिक क्षमतेवर आधारित असतात. त्याला जर भेद जाणायचे असतील, त्या दोघांमध्ये जर त्याला भेद करायचे असतील, तर त्याला त्याची बौद्धिक क्षमता किंवा त्याची बुद्धिमत्ता आवश्यक असते. आणि म्हणून बहुगुणित भेदाभेदन हे बुद्धिमत्तेवरती आधारित असते. पुढचं अध्ययन आहे संबोध अध्ययन. हे संबोध अध्ययन कॉन्सेप्ट लर्निंग. बघा, संबोध म्हणजेच काय? संकल्पना स्पष्ट करणे. वेगवेगळ्या वस्तूंचे गुणधर्म असतात. रंगावरून काही वस्तू ओळखतो आपण, रूपावरून ओळखतो, आकारावरून ओळखतो, काही सुवासावरून ओळखतो किंवा त्याच्या उपयोगावरून. अशा वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे आपण त्या वस्तूंचा गट करतो किंवा वेगवेगळ्या गटात तिचं वर्गीकरण करतो आणि त्या गटाला विशिष्ट असं नाम दिलं जातं. फुलं वेगवेगळी आहेत, पण गुलाबाची फुलं, मोगऱ्याची फुलं, जाईजुईची फुलं, म्हणजे आपण काय केलं? त्याचं वर्गीकरण केलं आणि त्या विशिष्ट गटाला नामाभिधान दिलं. म्हणजे त्याचा साम्यभेद आपण लक्षात घेतला आणि त्या साम्यभेदाच्या आधारे आपण वर्गीकरण केलं. या रॉबर्ट गॅरेच्या म्हणण्यानुसार हा अध्ययनाचा अतिशय उच्च असा स्तर आहे. म्हणून संबोध अध्ययन. पुढचं आहे तत्वांचे किंवा नियमांचे अध्ययन. विशिष्ट असे तत्व किंवा नियम लक्षात घेऊन जे अध्ययन केलं जातं त्याला म्हणतात नियमांचं अध्ययन. फुलांचा गुच्छ, रसदार फळे किंवा रंगानुसार आपण वेगवेगळ्या वस्तू तयार करतो. म्हणजे नियम असतात, तत्व असतात, त्यानुसार आपण अध्ययन करतो. म्हणून तत्वांचे अध्ययन. आणि पुढचं समस्या निराकरण. ही अतिशय उच्च अशी पायरी अध्ययनाची अशी समजली जाते. म्हणजे परिस्थितीचं आकलन करून त्यातलं मर्म जाणून ज्या वेळेला आपण ती समजून घेतो आणि ती समस्या सोडवतो त्यावेळेला तिला म्हणतात समस्या विमोचन. अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारे आपण आज अध्ययन शिकलोय. आपलं हे 7वं युनिट या ठिकाणी संपलेलं आहे.